नमस्कार मित्रांनो, आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे 9 संकेत देते। तुळशीने जर हे 9 संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत। तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते। ते कसे ते जाणून घेऊया। ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे। भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे। तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद आणि भोग चढवला जात नाही, कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाहीत। भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही। तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो। तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे। जर तुळशीचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर, नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाबाहेरच नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो। तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते। तसेच त्या व्यक्तीला सुख, समृद्धी, धन, ऐश्वर्य प्राप्त होते। तुळशीचे रोप एक वृंदावनाचा अवतार मानले जाते। म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो, पण तुळशीचे रोप नक्की असावे। जर तुम्हाला जास्त झाडे अथवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची इतर रोपेही लावू शकता, परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुळशी मातेबद्दल विस्तृत माहिती पाहणार आहोत। त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही माहिती खूपच महत्त्वपूर्ण आहे। तुमच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्याच्या प्रगतीसाठी ही माहिती बिलकुल स्किप करू नका। चला व्हिडिओ लाईक करून आणि कमेंटमध्ये जय तुळशी माता किंवा ओम नमो नारायणाय लिहून आपण आपल्या पवित्र व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पाहूया चांगल्या वाईट वेळेचे तुळशी माता आपल्याला कशा प्रकारे संकेत देते। त्यानंतर आपण काही प्रसंग पाहू ज्यामधून आपल्याला तुळशी मातेचा महिमा कळेल। नंबर 1, जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल, समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते, तिला नवीन हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते। दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे। तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे। कोणतेही खराब पाणी किंवा दूषित पाणी अर्पण करू नये। जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही, अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात। नंबर 2, जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे। याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहेत। ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते। ही छोटे रोपे तुळशीचीच असतील तर आणखीन चांगले आहे। याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे। तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवते। तुमची आवक वाढणार आहे आणि तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत। दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला 7 प्रदक्षिणा घालाव्यात। यामुळे तुमचे अडलेले सर्व काम पूर्ण होतेच, पण कोणत्याही कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत। तुमचे अडलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात। नंबर 3, काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते। तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप सुकते, तर याचे हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे। तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे। म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका। वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा। रोजच्या रोज स्वच्छ करत जा। त्यामध्ये रोज नित्यनियमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालत जा। तुळशीच्या रोपाची काळजी घ्या। तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये। दारातील झाडे नेहमी हिरवीगार आणि टवटवीत असावीत, त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला, हसता खेळता आणि टवटवीत असतो। जर घरासमोरील झाडे सुकलेली किंवा वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भास होते। अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत। त्यामुळे अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्यांची काळजी घ्या। नंबर 4, तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले, तिला बहर येऊन नवीन मंजिरी धरू लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे। त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा। अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे। नंबर 5, जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल
तर तिने दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा. यामुळे तिला उत्तम पतिसौख्य लाभेल आणि तिचा संसार देखील सुखाचा होईल. नंबर 6, तुळशीजवळ उभे राहून जमले तर श्री सूक्त किंवा लक्ष्मी सूक्ताचा पाठ करावा. यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मनाची एकाग्रता साध्य होते. घरामधील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात. नंबर 7, तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश, भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतील. घरातील आपापसात संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणांवरून वाद होत राहतात. वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्तच वादाचे प्रमाण दिसते. असे होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा. यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात. याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते. लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे या सर्व कटकटींमधून आपली कायमची सुटका होते. घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात. घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा. नंबर 8, तुळशीच्या रोपाजवळ दुसरे नवीन रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे, तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे आणि तुम्हाला धनलाभ होणार आहे. नंबर 9, तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत. तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे. तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते. तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. नंबर 10, ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येते. तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह, आर्थिक तंगी, मतभेद असतात आणि घरावर अवकळा दिसून येते. अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही. विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो, कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात. सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळी माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करते. जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्कीच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान होते. यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते. त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे आहेत याचे वर्णन करायचे. जर तुळस फुललेली असेल तर त्या घरामध्ये आनंदाचे उदाहरण दिसत असे आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद, कटकटी आणि पैशांची कमतरता जाणवत असे. नंबर 11, अनेक वेळा असे घडते की तुळशीजवळ मुंग्या जमू लागतात व त्या आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचला व बाजूला ठेवा, म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत. या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते. नंबर 12, तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असते. आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी मुंग्या जमा होत असतात. याचा अर्थ असा होतो की कोणती तरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. नंबर 13, तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्लं येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. खूप दिवसांपासून अडलेलं काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे. मैत्रिणींनो, या 3 स्त्रियांनी तुळशी मातेला कधीही जल अर्पण करू नये. मित्रांनो, एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाजवळ येते आणि त्यांना विचारू लागते, प्रभू, आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आले आहे
की तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत? अशी कोणती स्त्री आहे जी तुळशीला जल अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री आहे जी तुळशीला जल अर्पण करू शकत नाही? या विषयात कृपया मला ज्ञान द्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, आज तुम्ही खूपच एक उत्तम प्रश्न विचारला आहे. तुळशीला जल अर्पण करण्याचे काही महत्त्वपूर्ण नियम असतात, ज्या नियमांचे पालन करतच तुळशीला जल अर्पण करायला हवे. जर एखादा व्यक्ती या नियमांचे पालन करत नसेल तर अशा व्यक्तीला महापाप लागत असतो. माता लक्ष्मी असे घर सोडून निघून जाते. हे देवी, आज मी अशा 3 स्त्रियांबद्दल तुम्हाला सांगणार आहे, ज्या स्त्रियांनी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नये. अशा स्त्रियांना तुळशी मातेला जल अर्पण करण्याचा कोणताही शुभ फळ प्राप्त होत नाही. उलट जर ह्या 3 स्त्रियांनी तुळशी मातेला जल अर्पण केले तर यांना महापाप लागू शकतो. तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी हे देवी, मी तुम्हाला करुणाचा प्राचीन इतिहास सांगत आहे. तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका. जी पण स्त्री ह्या प्राचीन कथेचा श्रवण करते अशा स्त्रीला अनंत पुण्याची प्राप्ती होते. या कथेला जो पण मनुष्य लक्षपूर्वक ऐकतो आणि या कथेचा जो प्रचार करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होतो आणि अशा व्यक्तीच्या आयुष्यातील दारिद्र्याचा पूर्णपणे नाश होतो. देवी सत्यभामा म्हणते, हे स्वामी, तुमच्या मुखातून या कथेचे श्रवण करणे हे माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे. कृपया तुम्ही ही कथा सांगण्यास सुरुवात करा. मी ही कथा पूर्णपणे नक्कीच ऐकेल. मित्रांनो, त्यानंतर भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामा हिला कथा सांगण्यास प्रारंभ करतात. मित्रांनो, तुम्ही सुद्धा ही कथा पूर्णपणे नक्की ऐका, कारण अर्धे ज्ञान हे नेहमी धोकादायक असते. तर चला आपण कथेला सुरुवात करूया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, पूर्वकाळातील गोष्ट आहे. दक्षिण देशामध्ये एक अत्यंत शोभामय नगरी होती. त्या नगरीमध्ये दिनकर नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता. दिनकर खूपच बुद्धिमान आणि शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये पारंगत होता. त्यांनी वेदांचे खूप अध्ययन केले होते. त्याच नगराच्या शेजारी आणखी एक नगर होते. त्या नगरामध्ये हरिभाऊ नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला एक मुलगी होती जिचे नाव करुणा होते. हरिभाऊने खूपच प्रेमाने, लाडाने त्याच्या मुलीला वाढविले होते. हरिभाऊची मुलगी अत्यंत सुंदर आणि गुणवान होती. जेव्हा करुणा लग्नासाठी पात्र झाली तेव्हा हरिभाऊला त्याच्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली. त्यामुळेच हरिभाऊ त्याच्या पत्नीला म्हणाला, हे प्रिये, आपली मुलगी आता मोठी झाली आहे आणि म्हणूनच आपण तिचे लग्न लावून द्यायला हवे. तेव्हा हरिभाऊची पत्नी म्हणते, हे स्वामी, माझ्या दृष्टीमध्ये एक विद्वान ब्राह्मण आहे ज्यांचे नाव दिनकर आहे. माझं असं मत आहे की आपल्या मुलीचे लग्न त्यात श्रेष्ठ ब्राह्मणासोबत करण्यात यावे. दिनकर ब्राह्मणासोबत आपल्या मुलीचे लग्न लावल्यामुळे आपली मुलगी आनंदी आयुष्य जगू शकेल. हरिभाऊ म्हणतो, हे प्रिये, तू अगदी योग्य म्हणतेस. मी सुद्धा दिनकरबद्दल खूप काही ऐकले आहे. आपण आपल्या मुलीचे लग्न त्यांच्यासोबतच करूया. मी उद्याच त्यांच्या घरी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो. त्यानंतर हरिभाऊ मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन दिनकरच्या घरी जातो. घरी दिनकर त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता. जेव्हा हरिभाऊ दिनकरला त्याच्या आईवडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो. तो विचार करू लागतो, अरे वा, हा ब्राह्मण पुत्र तर खूपच महान आहे. हा तर खूपच आनंदाने त्याच्या आईवडिलांची सेवा करत आहे. जेव्हा दिनकर पाहतो की हरिभाऊ हे त्यांच्या द्वारात उभे आहेत तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो, हे ब्राह्मण देवता, तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे. सांगा, मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो? दिनकरचे आदरातिथ्य पाहून हरिभाऊ अत्यंत खुश होतो. तो पाहतो की दिनकरचे घर अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे. त्याच्या घरासमोर एक तुळशीचे झाड आहे आणि घराच्या आतमध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची प्रतिमा ठेवलेली आहे. यामुळे हरिभाऊची खात्री पटते की दिनकरच त्याच्या मुलीसाठी योग्य वर आहे. त्यानंतर हरिभाऊ दिनकरला म्हणतो, हे दिनकर, आज मी तुमच्याजवळ माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे. माझ्या मुलीसाठी तुमच्यासारखा चांगला माणूस इतरत्र कुठेही सापडू शकत नाही. दिनकराचे आई वडील सुद्धा हरिभाऊचे हे बोलणं ऐकल्यानंतर प्रसन्न होतात आणि दिनकरला लग्न करण्यासाठी तयार करतात. त्यानंतर दिनकर सुद्धा लग्न करण्यासाठी तयार होतो. विवाहाचा मुहूर्त ठरवला जातो आणि एका पवित्र ठिकाणी दिनकर आणि करुणाचा विवाह सोहळा संपन्न केला जातो. करुणाचे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून दिनकर खूपच आनंदी होतो. करुणा अत्यंत गुणवान आणि चरित्रवान स्त्री होती. विवाहानंतर जेव्हा करुणा दिनकरच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची खूपच चांगल्या प्रकारे सेवा करते. तिच्या गोड बोलण्याने आणि कार्याने ती सर्वांचे मन जिंकते. करुणाच्या सासरची लोक सुद्धा करुणाच्या वागणुकीमुळे खूपच आनंदी असतात. करुणा नेहमी नवरा उठण्यापूर्वी उठून घराचा अंगण साफ करायची. त्यानंतर घरामध्ये साफसफाई करायची व त्यानंतर ती आंघोळ करायची.
अंघोळ केल्यानंतर ती नित्यनेमाने तुळशी मातेला जल अर्पण करायची व त्यानंतर पूजा घरात जाऊन भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची व त्यानंतर अन्न शिजवून त्यामध्ये तुळशीपत्र ठेवून तो प्रसाद भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण करायची। त्यानंतर ती तिच्या नवऱ्याला भोजन द्यायची व त्यानंतर स्वतः भोजन ग्रहण करायची। रात्री ती पतीचे पाय दाबून नवरा झोपल्यानंतर ती झोपायची। करुणामध्ये एका पतिव्रता स्त्रीचे सर्व लक्षण होते। ती तिच्या नवऱ्याला देव मानायची आणि देव मानूनच नवऱ्याची सेवा करत असे। करुणाने पतीव्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाबद्दल कधीच विचार केला नाही। ती नेहमी धर्माचे पालन करणारी आणि धार्मिक कार्य करणारी पवित्र स्त्री होती। तिने कधीही तिच्या आयुष्यात कोणतेही अशुभ कार्य केले नाहीत। करुणाचा असा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून माता लक्ष्मी सुद्धा करुणावर प्रसन्न असायची, ज्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिच्या घरात येऊन निवास करू लागते, ज्यामुळे करुणाच्या आयुष्यात सुख समृद्धी अनेक पटीने वाढली। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, देवी लक्ष्मी त्याच स्त्रियांवर तिची कृपादृष्टी ठेवते ज्या स्त्रिया पतिव्रता असतात आणि ज्या सत्य धर्माचे पालन करतात। करुणाच्या मध्ये ते सर्व लक्षण होते जे एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला हवेत। परंतु हे देवी, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की करुणाने एक चूक केली, ज्या चुकीमुळे देवी लक्ष्मी तिचे घर त्यागून निघून गेली। एके दिवशी सकाळी करुणाचा नवरा अत्यंत कामातूर होऊन करुणाच्या जवळ आला व त्यानंतर त्याने करुणासोबत संबंध स्थापित केला, ज्यामुळे करुणाचे शरीर अपवित्र झाले। परंतु करुणाचे मन सुद्धा कामाच्या प्रभावांमध्येच होते आणि त्यामुळेच ती तिचे नित्य नियम विसरून गेली। तिने नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर आंघोळ न करताच तुळशी मातेला स्पर्श केला आणि तुळशी मातेला जल अर्पण केला, ज्यामुळे करुणाच्या शरीरामध्ये महामोह यांनी प्रवेश केला। करुणाच्या शरीरामध्ये महामोहाने प्रवेश करताच देवी लक्ष्मीने करुणाचे घर त्यागले आणि माता लक्ष्मी करुणाचे घर सोडून निघून गेली। करुणाच्या शरीरामध्ये प्रवेश केलेल्या त्या महामोहाने करुणाला सर्व धार्मिक कार्यांपासून दूर ठेवले, ज्यामुळे याचा विपरीत परिणाम करुणाच्या नवऱ्यावर सुद्धा झाला आणि तो सुद्धा नेहमी कामातूर राहून करुणासोबत राहू लागला। त्याचं मन नेहमी कामामध्ये मग्न असायचे। मग एके दिवशी करुणाच्या नवऱ्याने सर्व सीमा ओलांडल्या आणि त्याने करुणाच्या मासिक धर्माच्या काळातच तिच्या सोबत संबंध ठेवला, ज्यामुळे करुणाच्या शरीरामध्ये निवास करत असलेल्या ब्रह्महत्येच्या पापाने तिच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला। पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तिच्या शरीरामध्ये 3 दिवस ब्रह्महत्येचा पाप निवास करत असतो, कारण ब्रह्मदेवाने इंद्रदेवाच्या शरीरातून ब्रह्महत्येचे पाप काढून वृक्ष, जल, अग्नी आणि अप्सरांना ग्रहण करण्यास सांगितले होते आणि त्याच दिवसापासून स्त्रियांच्या शरीरामध्ये मासिक धर्मामध्ये ब्रह्महत्येचा पाप निवास करत असतो आणि जो पण पुरुष मासिक धर्माच्या वेळी स्त्रीला स्पर्श करतो, तिच्यासोबत संबंध ठेवतो, तेव्हा हा पाप त्या पुरुषाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तोच ब्रह्महत्येचा पाप करुणाच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो, ज्यामुळे तो जमिनीवर पडला। त्याला लगेचच कुष्ठरोग झाला, त्याचे अंग जळजळ करू लागले, शरीरावर अनेक जखमा झाल्या। तो यातनेने ओरडू लागला, हे देवा, माझ्याकडून खूप मोठे पाप झाले आहे। मला सर्व काही माहीत असूनही मी हा घोर पाप केला आहे। आता माझे रक्षण कोण करणार? करुणाची सासू लगेच त्या ठिकाणी येते तेव्हा तिने पाहिले की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे। ती रागात येऊन करुणाला म्हणू लागली, अगं ये कुलटे, पापणी, तू हे काय केले आहेस? तू तुझ्याच नवऱ्याचे धर्म भ्रष्ट केले आहेस। नवऱ्याची ही अशी अवस्था पाहून करुणा खूपच घाबरते आणि ती जोर जोरात रडू लागली। ती सासूबाईला म्हणाली, सासूबाई, मला क्षमा करा, माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे। कामाच्या प्रभावामध्ये माझ्याकडून हा अपराध घडला आहे। करुणाची सासूबाई म्हणते, पापिणी, तू या घरातून आत्ताच निघून जा। तुझ्यासारख्या पापी स्त्रीला या घरामध्ये अजिबात जागा नाही। तू माझ्या मुलाच्या आयुष्याला नरका सामान केले आहेस। करुणा म्हणते, सासूबाई, मी कुठे जाऊ? माझ्या नवऱ्याव्यतिरिक्त माझा दुसरा कोणीही नाही। मी त्यांच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही। तेव्हा करुणाची सासू म्हणते, तुला वाटेल ते कर, कुठे जाऊन जीव दे, परंतु तू आता या घरात राहू शकत नाहीस। इतकं म्हटल्यानंतर करुणाच्या सासूने करुणाला धक्के मारून घरातून बाहेर काढले। त्यानंतर करुणा दुःखी होऊन घरातून निघून गेली। तिला तिच्या चुकीचा खूपच पश्चाताप वाटू लागला। तिला काहीच समजत नव्हतं की काय करावं। करुणा चालत चालत एका जंगलात पोहोचते। त्याच वनामध्ये एका साधूचा आश्रम होता। तेव्हा ती त्या आश्रमामध्ये मदत मागण्यासाठी जाते, तेव्हा तिथे कोणीही नसतो। करुणा त्याच आश्रमात जाऊन बसते आणि तिच्या चुकीबद्दल विचार करू लागते। मग काही वेळानंतर एक ऋषी तिथे येतात, ज्यांचा तो आश्रम असतो। जेव्हा ते ऋषी एका स्त्रीला त्यांच्या आश्रमामध्ये दुःखी अवस्थेत पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात
आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारतात, हे कल्याणी, तू कोण आहेस आणि तुला असे कोणते दुःख आहे ज्यामुळे तू इथे एकटी बसली आहेस? तुझ्या दुःखाचे कारण काय आहे? तेव्हा ती स्त्री म्हणते, हे मुनिवर, माझे नाव करुणा आहे. माझ्याकडून एक मोठी चूक घडली आहे, ज्यामुळेच मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन इथे आले आहे. तेव्हा ते ऋषी म्हणतात, हे देवी, तू हे काय म्हणत आहेस? तू कोणता पाप केला आहेस? मला सर्व काही विस्तार स्वरूपात सांग, जेणेकरून मी तुला काही मदत करू शकेल. करुणा म्हणते, हे मुनिवर, माझ्याकडून एक घोर पाप घडला आहे. मासिक धर्माच्या वेळी मी माझ्या पतीसोबत संबंध ठेवला, ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि ते यातना सहन करत आहेत. तेव्हा ते ऋषी म्हणतात, पोरी, तू काळजी करू नकोस. तुझ्याकडून पाप घडला आहे, त्या पापाचा प्रायश्चित्त कर. तुला या पापापासून मुक्ती नक्की मिळेल. तू या आश्रमात बसून भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा कर. रोजच्या रोज तुळशी मातेला जल अर्पण कर आणि गोमातेची सेवा कर. तुझा नवरा लवकरच बरा होईल. त्यानंतर करुणा तिथेच त्याच आश्रमात राहून भगवान श्रीहरी विष्णू यांची नित्यनेमाने पूजा करू लागते. रोज अंघोळ करून ती ब्रह्मचर्याचे पालन करून तुळशी मातेला जल अर्पण करते आणि तुळशीपत्र टाकून भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसाद अर्पण करते. त्यानंतर गायींची सेवा करते. दिवसभर ती भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्ती समोर बसून त्यांची पूजा करत असते. अशा प्रकारे 1 वर्ष निघून जातो. भगवान श्रीहरी विष्णू करुणाच्या दीर्घ निष्ठेने आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात आणि करुणाला साक्षात दर्शन देतात. श्रीहरी विष्णू यांना समोर उभे पाहून करुणा त्यांना प्रणाम करू लागते. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू करुणाला म्हणतात, हे पुत्री, तू खूपच श्रद्धेने आणि भक्तिभावनेने माझी आराधना केली आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. बोल, तुझी काय इच्छा आहे? तेव्हा करुणा म्हणते, हे प्रभू, कृपया मला सांगा, माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्यामध्ये कामाचा वास झाला, ज्यामुळे माझ्याकडून घोर पाप घडला आहे, ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे पुत्री, आता तू लक्षपूर्वक ऐक. तुझ्याकडून नकळतपणे एक पाप घडला होता, ज्यामुळे तुझ्यामध्ये महामोहाने प्रवेश केला होता. एके दिवशी तू तुझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर अंघोळ न करताच तुळशी मातेला जल अर्पण केला होता. नवरा बायको जेव्हा संबंध ठेवतात तेव्हा त्यांचा शरीर अपवित्र होतो आणि अशा परिस्थितीत तुळशी मातेला कधीही स्पर्श करू नये. तुळशी माता ही लक्ष्मी मातेचेच रूप आहे. तू अपवित्र स्वरूपात तुळशी मातेला जल अर्पण केला होता, ज्यामुळे देवी लक्ष्मीने तुझ्या घराचे त्याग केले आणि महामोहाने तुझ्यामध्ये प्रवेश केला. त्याच महामोहामुळे तुझ्यामध्ये आणि तुझ्या नवऱ्यामध्ये कामाचा प्रभाव वाढला आणि मासिक धर्माच्या वेळी तुझ्या नवऱ्याने तुझ्यासोबत संबंध ठेवल्यामुळे तुझ्या नवऱ्याला कुष्ठरोग झाला. तेव्हा करुणा म्हणते, प्रभू, नकळतपणे माझ्याकडून हे खूप मोठे पाप घडले आहे. आता या पापाचे प्रायश्चित्त काय आहे? तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे करुणा, या पापाचे प्रायश्चित्त तू 1 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून केले आहेस, म्हणूनच तू या पापापासून मुक्त झाली आहेस. करुणा म्हणते, हे प्रभू, कृपया मला सांगा, कोणत्या अवस्थेमध्ये तुळशी मातेला जल अर्पण करू नये आणि तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत? भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे करुणा, आता मी तुला तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे नियम सांगत आहे. तू हे नियम लक्षपूर्वक ऐक. हे पुत्री, तुळस एक अत्यंत पवित्र झाड आहे. तुळस मला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच तुळशीची सात्विकता अखंडित राहायला हवी. तुळशीला कधीही अपवित्र रूपाने स्पर्श करू नये. जी स्त्री मासिक धर्मामध्ये असते त्या स्त्रीने या झाडाला कधीही स्पर्श करू नये. मासिक धर्माच्या वेळी स्त्रीच्या शरीरामध्ये ब्रह्मत्तेचा पाप निवास करत असतो आणि म्हणूनच यावेळी अशा स्त्रीने तुळशी मातेला जल अर्पण करू नये. कुठल्याही स्त्री किंवा पुरुषाने संबंध प्रस्थापित केल्यानंतर तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये आणि जल सुद्धा अर्पण करू नये. संबंध ठेवल्यानंतर स्त्री आणि पुरुषाचे शरीर अपवित्र होते. अशा स्थितीत तुळशीच्या झाडाला स्पर्श केल्यामुळे दोष लागतो आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणाहून निघून जाते. ज्या स्त्रीने तिच्या नवऱ्याचा त्याग केला आहे, जी स्त्री विवाहानंतर नवऱ्याला सोडून परपुरुषासोबत राहत असेल, अशा स्त्रीने सुद्धा तुळशी मातेला जल अर्पण करू नये. तुळशी मातेची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रता स्त्रियांना आहे. जी स्त्री पतिव्रता नसते अशा स्त्रीने तुळशी मातेची पूजा किंवा तुळशी मातेला जल अर्पण करू नये. हे करुणा, आता मी तुला तुळशी मातेला जल अर्पण करण्याच्या संबंधात महत्त्वपूर्ण नियम सांगितले आहेत. तू हे सर्व नियम व्यवस्थित लक्षात ठेव. तेव्हा करुणा म्हणते, हे प्रभू, माझा नवरा कुष्ठरोगामुळे पीडित आहे. कृपा करून तुम्ही माझ्या नवऱ्याला त्या रोगापासून मुक्त करा. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे करुणा, तू या तुळशीच्या झाडाची 1 वर्षापर्यंत पूजा केली आहेस. हा अत्यंत पवित्र झाड आहे. तू या झाडाची पाने नेऊन तुझ्या नवऱ्याला खायला दे.
तुझा नवरा कुष्ठरोगापासून आणि पापांपासून मुक्त होईल. इतकं म्हणून भगवान श्रीहरी विष्णू अंतर ध्यानात विलीन होतात. भगवान श्रीहरी विष्णूंचं हे बोलणं ऐकून करुणा अत्यंत आनंदित होते आणि ती भगवान श्रीहरी विष्णू यांना वारंवार प्रणाम करते आणि त्यांचे आभार व्यक्त करते. त्यानंतर करुणा तुळशीच्या झाडाची काही पान तोडून घरी जाते आणि तिच्या नवऱ्याला खायला देते. तुळशीची पानं खाल्ल्यानंतर करुणाचा नवरा पूर्णपणे बरा होतो आणि तो लगेच करुणाला मिठी मारतो. करुणाची सासू जेव्हा हा चमत्कार पाहते तेव्हा ती सुद्धा खूपच आनंदी होते व त्यानंतर ते सर्वजण आनंदाने राहू लागतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, म्हणूनच या अवस्थांमध्ये स्त्रियांनी कधीही तुळशी मातेला जल अर्पण करू नये. त्याचबरोबर तुळशी मातेला स्पर्श सुद्धा करू नये, अन्यथा या गोष्टीचे अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात. ज्या प्रकारे करुणाला तिच्या पापांचे फळ भोगावे लागले. भक्तांनो, पुढे आपण जाणून घेऊया तुळशीजवळ एक दिवा लावल्याने कोणते फळ प्राप्त होते. जाणून घेऊया याबाबतीत भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात. मंडळी, एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्ण यांच्या जवळ येऊन विचारते, हे स्वामी, माझ्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. कृपया तुम्ही मला योग्य मार्गदर्शन करावे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुमच्या मनात जे पण प्रश्न असतील ते कृपया मला सांगा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन तुमच्या मनाची शांती करेल. तेव्हा सत्यभामा म्हणते, हे स्वामी, तुळशी मातेजवळ दिवा लावल्याने कोणते पुण्य प्राप्त होत असतात आणि रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावावा? असं केल्याने मनुष्याला कोणते फळ प्राप्त होतात? त्याचबरोबर तुळशीजवळ दिवा लावण्याचा विधी काय आहे? तुळशीजवळ दिवा लावत असताना कोणत्या मंत्राचा जप करावा? कृपया तुम्ही मला याबाबतीत विस्तारपूर्वक माहिती सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, आज तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी खूपच महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे. तुमच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगू इच्छित आहे, ज्या कथेमार्फत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने ज्या फळाची प्राप्ती होत असते त्याच गोष्टीचा वर्णन मी या कथेमध्ये करणार आहे आणि म्हणूनच तुम्ही या कथेला ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका. तेव्हा देवी सत्यभामा म्हणते, हे प्रभू, मी या कथेला ऐकण्यासाठी खूपच उत्सुक आहे. कृपा करून तुम्ही मला ही कथा सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, मी तुम्हाला कथा तर सांगणारच आहे, परंतु जे पण मनुष्य ही कथा ऐकत आहेत त्यांनी माझ्या नावाने एक कमेंट केली आणि व्हिडिओला लाईक केलं तर मला खूप आनंद होईल. माझा आशीर्वाद सदैव त्यांच्या सोबत राहील. तर मित्रांनो, कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण टाईप करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही असेच धार्मिक व्हिडिओ पाहू इच्छित असाल, पौराणिक ज्ञान, पौराणिक माहिती मिळवू इच्छित असाल तर करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून आमच्याबरोबर निरंतर जोडून राहा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, प्राचीन काळातील गोष्ट आहे. दक्षिण दिशेमध्ये तुंगभद्रा नावाची एक खूप मोठी नदी आहे. त्याच नदीकिनारी एक अत्यंत सुंदर असा गाव होता. त्याच गावामध्ये मधुकर नावाचे एक ब्राह्मण राहत होते. ते ब्राह्मण अत्यंत गुणवान, चरित्रवान, धर्माचे कार्य करणारे, त्याचबरोबर वेदांच्या मार्गावर चालणारे होते. त्या ब्राह्मणाने समस्त शास्त्रांचा अध्ययन केला होता. त्या ब्राह्मणाची एक पत्नी होती. त्या स्त्रीला लोक दुराचारी म्हणून बोलायचे, कारण त्या स्त्रीचे कर्मच तसे होते. ती नेहमी तिच्या नवऱ्याला अपमानित करत असे, नवऱ्याला उलट सुलट काहीही बोलत असे. ती नवऱ्याला भयंकर दुःख देत असे, नवऱ्यासाठी कधीच अन्न बनवत नसे. कधीही नवऱ्यासोबत ती प्रेमपूर्वक राहिली नाही. नवऱ्याला कधीही स्त्रीसुख तिने दिलं नाही. नवऱ्याचे मित्र जेव्हा पण घरी यायचे तेव्हा ती स्त्री त्यांना अपमानित करून घरातून हाकलून लावायची आणि स्वतः कामभावनेने तल्लीन होऊन निरंतर अन्य व्याभिचारणी स्त्रियांसोबत फिरत असे. तिचं मन नवऱ्याला सोडून अन्य पुरुषांमध्ये नेहमी लागलेलं असायचं. ती कधीही तिच्या नवऱ्यासोबत प्रेमपूर्वक बोलली नाही, परंतु परपुरुषांसोबत बसून ती खूप वेळ बोलत असे. परपुरुषांना मोहित करण्यासाठी नटून थटून ती गावामध्ये फिरण्यासाठी जात असे. कधी ती वनामध्ये एखाद्या वृक्षाखाली उभी राहून सुंदर पुरुषांची वाट पाहत असे आणि एखाद्या दुष्ट पुरुषाला मोहित करून त्याच्यासोबत भोगविलास करत असे. तिचं मन कामाने पूर्णपणे भरलेलं होतं. ती स्त्री एका वनामध्ये झाडाखाली उभी राहून एखाद्या सुंदर पुरुषाची वाट पाहत होती, परंतु खूप वेळ झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी एकही पुरुष आला नाही आणि म्हणूनच ती खूप जास्त दुःखी झाली आणि इकडे तिकडे पुरुषाला ती शोधू लागली. त्या दिवशी तिला कुठलाही पुरुष मिळाला नाही व त्याच वृक्षाखाली उभी राहून ती वेगवेगळ्या प्रकारे काहीही म्हणून विलाप करत होती. ती म्हणत होती, आज तर या मार्गाने कोणीही सुंदर पुरुष आला नाही. मग आज मी माझ्या तणाची शांती कशी करणार? आजची रात्र कशी जाणार? असं म्हणत ती जोरजोरात विलाप करू लागली. त्याच जंगलामध्ये एक भयानक वाघ राहत होता. त्या पापिणी स्त्रीचा आवाज ऐकून त्याला जाग आली
आणि तो धावतच त्या स्त्रीचा भक्षण करण्यासाठी तिच्या जवळ आला. त्या भयंकर वाघाला पाहून त्या स्त्रीला खूपच भीती वाटली. ती भीतीने थरथर कापू लागली. ती स्त्री काही करणार इतक्यातच वाघाने तिच्यावर झडप घातली आणि त्याच्या पंजाने तिला जखमी केलं. त्यानंतर ती स्त्री जमिनीवर पडली. जमिनीवर पडताना ती स्त्री जोरजोरात ओरडू लागली, अरे वाघा, तू का इथे आला आहेस? तू मला का मारत आहेस? मी इथे माझ्या प्रियकराला शोधण्यासाठी आले आहे. तू मला सोडून दे. माझे भक्षण करून तुला काय मिळणार आहे? त्या स्त्रीचं हे बोलणं ऐकून तो भयानक वाघ क्षणभरासाठी थांबला आणि हसत बोलू लागला, हे दुष्ट स्त्री, आज विधाताने भोजनाच्या रूपात तुझी नियुक्ती केली आहे. तुझ्यासारख्या पापिणी स्त्रीचं भक्षण करणं हे माझं काम आहे आणि त्यामुळेच मला माझ्या या शरीरातून मुक्ती मिळू शकेल. तेव्हा ती स्त्री म्हणू लागली, हे वाघ, तू कोण आहेस? मला खरं खरं सांग आणि का तुला वाघाचा जन्म घ्यावा लागला आहे? त्याचबरोबर तू माझ्यासारख्या स्त्रीचा भक्षण का करत असतोस? आधी मला सर्व काही सत्य सांग, त्यानंतरच माझं भक्षण कर. तेव्हा वाघ म्हणू लागला, हे पापिणी, मी तुला माझ्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगतो. कशामुळे मला वाघाचा जन्म घ्यावा लागला आहे हे मी तुला सांगतो. दक्षिण देशामध्ये एक नदी होती. त्या नदीच्या काठावर एक नगरी बसलेली होती. त्या नगरीमध्ये मी निवास करत असे. मी एक ब्राह्मणाचा पुत्र होतो आणि नदीकिनारी बसून यज्ञ आणि असेच अनेक धार्मिक कार्य करत असे. मी त्या जन्मामध्ये अनेक पापी लोकांसाठी यज्ञ केले. त्या पापी लोकांच्या घरातील अन्नग्रहण केले. मी धनाच्या लोभात अनेक पापी लोकांसाठी कार्य केले. ज्या वस्तूंचा दान ब्राह्मणाने घेऊ नये त्या वस्तूंचा दान सुद्धा मी ग्रहण केला. मी दुसऱ्यांकडून उधारीवर धन घेत असे, परंतु त्यांचे ते धन कधीही परत करत नसे. अशाच प्रकारे पाप करत कित्येक वर्ष निघून गेले. मी म्हातारा झालो. माझे केस सफेद झाले, सर्व दात पडले. परंतु तरीसुद्धा दान घेण्याची माझी ती सवय सुटली नाही आणि मी निरंतर पाप करतच गेलो. त्यानंतर एके दिवशी धनाच्या लोभामध्ये मी एका नदीकिनारी गेलो आणि अन्य धूर्त ब्राह्मणांसोबत मिळून मी आणखी काही लोकांना फसवलं. खोटे मंत्र वचन बोलून पूजाविधी काहीही न करता, देवी देवतांचे पूजन न करता खूप सारे धन मी त्यांच्याकडून दानामध्ये घेतलं. त्यानंतर त्याच ठिकाणावर एक रोगीट कुत्रा माझ्या पायाला चावला आणि मी बेशुद्ध होऊन खाली पडलो. त्याच वेळेला माझे प्राण निघून गेले. त्यानंतर यमाचे 2 दूत त्या ठिकाणावर प्रकट झाले आणि मला पकडून ते यमपुरीमध्ये घेऊन गेले. यमपुरीमध्ये गेल्यानंतर यमराजांनी चित्रगुप्ताकडे माझ्या कर्मांचा लेखाजोखा मागितला. चित्रगुप्त म्हणू लागले, हे धर्मराज, या ब्राह्मणाने खूप मोठे मोठे पाप केले आहेत. हा ब्राह्मण दुसऱ्यांसोबत खोटं बोलून त्यांचं धन लुबाडत होता. विधिवत पूजा न करता खोटे मंत्र बोलून देवाचा अपमान करत होता आणि म्हणूनच हा ब्राह्मण फक्त नरकात जाण्याच्याच लायकीचा आहे. तेव्हा यमराजांनी त्यांच्या दूतांना आदेश दिला आणि त्या ब्राह्मणाला नरकाच्या अग्नीमध्ये टाकून दिलं. अनेक वर्षांपर्यंत नरकाची शिक्षा भोगल्यानंतर त्या ब्राह्मणाला म्हणजेच मला वाघाचा जन्म मिळाला आणि मी ह्या दुर्गम वनामध्ये निवास करू लागलो. मी माझ्या पूर्वजन्मातील पाप आठवून कधीही महात्मा, साधू पुरुष, पतिव्रता स्त्री यांचे भक्षण करत नाही. मी फक्त पापी आणि दुराचारी त्याचबरोबर कुलटा स्त्रियांचा भक्षण करत असतो, जेणेकरून मला माझ्या पापातून मुक्ती मिळू शकेल. अशा प्रकारे त्या वाघाने त्याच्या पूर्वजन्माचा सर्व वृत्तांत त्या स्त्रीला सांगितला व त्यानंतर वाघ त्या स्त्रीला म्हणू लागला, हे पापिणी, तुझ्या वागणुकीवरून तू तर एक कुलटाच दिसत आहेस. तू स्वतःच्या नवऱ्याला सोडून या वनामध्ये अन्य पुरुषांसोबत भोगविलास करण्यासाठी आली आहेस आणि म्हणूनच आज तू माझं भोजन बनणार आहेस. इतकं म्हणून त्या वाघाने त्याच्या तीक्ष्ण नखांनी त्या स्त्रीचे तुकडे तुकडे केले आणि तिला खाऊन टाकलं. त्यानंतर त्या ठिकाणावर यमाचे 2 दूत प्रकट झाले आणि त्या पापिणी स्त्रीला उचलून यमपुरीत घेऊन गेले. तिकडे नेल्यानंतर यमराजांसमोर तिला उभं केलं. त्यानंतर चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा लेखाजोखा काढला आणि ते यमराजाला म्हणाले, हे धर्मराज, ही स्त्री अत्यंत पापिणी स्त्री आहे. हिने खूप घोर पाप केले आहेत. हिने व्याभिचार केला आहे. हिने नवऱ्याची कधीही सेवा केली नाही. नवऱ्याला सोडून परपुरुषांसोबत ही भोगविलास करत असे. त्या पापिणीचे पाप ऐकून यमराजाने त्या स्त्रीला अग्नीने भरलेल्या कुंडांमध्ये टाकण्याचा आदेश दिला. अनेक वर्षांपर्यंत ती स्त्री त्या कुंडामध्येच होती. त्यानंतर त्या कुंडामधून काढून रौरव नावाच्या नरकामध्ये तिला टाकण्यात आले. अशा प्रकारे अनेक वर्षांपर्यंत वेगवेगळ्या नरकांची पीडा सहन केल्यानंतर त्या महापापिणी स्त्रीला पुन्हा पृथ्वी लोकावर जन्म देण्यात आला. पुन्हा जन्म घेतल्यानंतर सुद्धा ती स्त्री अनेक पाप करू लागली, व्याभिचार करू लागली. अनेक पापी पुरुषांसोबत ती फिरू लागली. त्यानंतर काही वर्षानंतर पूर्वजन्मांच्या पापांमुळे तिला कोडाचा रोग झाला व त्यामुळे तिला अत्यंत भयानक पीडा सहन करावी लागली. तिच्या अंगामध्ये आग होऊ लागली. तिच्या डोळ्यांमध्ये पीडा होऊ लागली. अशाच प्रकारे हे दुःख सहन करत ती तिचे जीवन व्यतीत करत होती.
त्यानंतर तीर्थस्थानावर स्नान करण्यासाठी ती एका तीर्थक्षेत्रावर गेली व तिथे जाऊन ती एका आश्रमामध्ये निवास करू लागली. त्या आश्रमाबाहेर एक तुळशीचं झाड होतं. अन्य स्त्रियांना तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावताना ती पाहत असे व त्यामुळे त्या पापिणी स्त्रीने सुद्धा तेच केलं. तिने तुळशीच्या झाडाजवळ एक दिवा लावला. त्यानंतर ती स्त्री काही दिवस त्या आश्रमात राहिली व रोजच्या रोज नित्यनेमाने ती तुळशीजवळ दिवा लावत असे. एके रात्री हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर यमराजाचे 2 दूत तिला घेऊन जाण्यासाठी तिथे प्रकट झाले. जसे यमराजाचे दूत तिला घेऊन जात होते तेव्हाच भगवान श्रीहरी विष्णू यांचे 2 पार्षद त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या दूतांना थांबवलं आणि म्हणू लागले, हे दूतांनो, या स्त्रीला तुम्ही सोडून द्या. ही स्त्री नरकात जाणे योग्य नाही. तुम्ही कोणाच्या आदेशाने असं कार्य करत आहात? तेव्हा यमाचे दूत म्हणू लागले, हे पार्षद, आम्ही यमराजांच्या आदेशाचे पालन करत आहोत आणि म्हणूनच या पापिणी स्त्रीला आम्ही घेऊन चाललो आहोत. परंतु तुम्ही आम्हाला का थांबवत आहात? ही स्त्री अत्यंत पापिणी आहे. हिला नरकात नेण्याची आज्ञा मिळाली आहे. तेव्हा पार्षद म्हणू लागले, ही स्त्री विष्णू भक्त आहे. ही नरकात जाणे योग्य नाही. या स्त्रीने रोज संध्याकाळी नित्यनेमाने तुळशीजवळ दिवा लावला आहे. याच्यामुळे हिचे सर्व पाप नष्ट झाले आहेत आणि म्हणूनच ही आता नरकात जाणे योग्य नाही. ही आता स्वर्गात जाण्याची हकदार बनली आहे. पार्षदाच हे बोलणं ऐकल्यानंतर यमदूतांनी त्या स्त्रीला तिथेच सोडून दिलं आणि ते पुन्हा यमलोकात परत गेले. तिकडे गेल्यानंतर त्यांनी यमराजांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांचे पार्षद त्या स्त्रीला दिव्य विमानात बसवून स्वर्गलोकात घेऊन गेले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे तुळशीजवळ दिवा लावल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होत असतात. जी पण स्त्री नित्यनेमाने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावत असते अशी स्त्री सौभाग्यवती बनत असते. त्या स्त्रीच्या पूर्वजन्माचे सर्व पाप नष्ट होत असतात. त्या स्त्रीला आणि तिच्या घराला सुख समृद्धीची प्राप्ती होत असते. रोज तुळशीजवळ दिवा लावत असताना या मंत्राचा जप करायला पाहिजे. ओम श्री तुलस्यै विद्महे विष्णुप्रियायै धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हजारो अमृताने भरलेल्या मडक्यांनी श्रीहरी विष्णूंना स्नान घातल्याने त्यांना तृप्ती होत नाही. ती तृप्ती मनुष्याने त्यांना एक तुळशी पत्र अर्पण केल्याने होत असते. 10,000 गायींचं दान केल्याने मानवाला जो फल प्राप्त होत असतो त्याच फळाची प्राप्ती तुळशी पत्राच्या दानाने मिळत असते. शास्त्रानुसार सोमवार, बुधवार आणि रविवार हे दिवस तुळशीचे झाड लावण्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहेत. परंतु ग्रहण काळामध्ये म्हणजेच सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या दिवसामध्ये तुळशीचे झाड कधीही लावू नये. तुळशीच्या झाडाला मातीच्या कुंडीमध्ये लावणे श्रेष्ठ समजले जाते. घराच्या मुख्य द्वारासमोर एका सुंदर कुंडीमध्ये तुळशीचे झाड लावावे. तुळशीच्या झाडाला नेहमी जमिनीवर किंवा एखाद्या उंच ठिकाणी ठेवावे. परंतु तुळशीचे झाड कधीही लटकवून ठेवू नये. तुळशीच्या झाडाच्या कुंडीमध्ये नेहमी चांगली माती वापरावी. अशुद्ध ठिकाणावरील माती कधीही तुळशीच्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकू नये. जसे की स्मशानभूमी, नाले किंवा शौचालयाच्या शेजारच्या मातीचा वापर या कुंडीमध्ये करू नये. ज्या तुळशीच्या झाडाची रोज पूजा केली जाते त्या झाडाला कधीही जमिनीमध्ये लावू नये. जमिनीमध्ये लावल्यामुळे तुळशीचे झाड अपवित्र होते आणि त्याचबरोबर याचा आकारही खूप मोठा होतो, ज्यामुळे याची पूजा करण्यात अडचण निर्माण होते आणि लोक या झाडाच्या फांद्या तोडू लागतात. त्याचबरोबर लक्ष न दिल्यामुळे पशु या झाडाला नुकसान पोहोचवू शकतात. तुळशीचे झाड लावण्यासाठी उत्तर, ईशान्य त्याचबरोबर पूर्व दिशा श्रेष्ठ समजली गेली आहे. यामध्ये ईशान्य दिशा अत्यंत शुभ मानली जाते. या दिशेला तुळशीचे झाड लावल्यामुळे घरातील वातावरण शुभ बनते आणि शुभ परिणामांची प्राप्ती होत असते. जर तुळशीचे झाड अंगणात लावले गेले असेल तर हे खूपच शुभ मानले जाते. तुळशीचे झाड कधीही दक्षिण पूर्व दिशेला लावू नये. ही दिशा म्हणजे आग्नेय दिशा. या दिशेला तुळशीचे झाड लावल्यामुळे तुळशीचे झाड लवकर सुकू लागते. तुळशीच्या झाडाला कधीही अंधारात ठेवू नये. संध्याकाळी नेहमी तुळशीच्या झाडासमोर दिवा लावावा. त्याचबरोबर तुळशीच्या झाडाला चुनरी नक्की बांधावी. चुनरी विना तुळशीचे झाड हे अपूर्ण समजले जाते. हिरव्या रंगाच्या बांगड्या, लाल किंवा पांढऱ्या रंगाचा धागा अवश्य बांधावा. तुळशीची पानं तोडताना नेहमी लक्षात ठेवा, चाकू किंवा दुसऱ्या कोणत्याही धारदार वस्तूंचा प्रयोग करून तुळशीची पानं तोडू नयेत. तुळशीची पानं नेहमी बोटाने तोडावीत. तुळशीच्या झाडाची कधीही फांदी तोडू नये. जास्त वेळ लागू शकतो, परंतु तुळशीच्या झाडाचा एक पान तोडावा. जेवढी आवश्यक आहे तेवढीच पान तोडावीत. पान तोडत असताना नखाचा वापर करू नये, ज्यामुळे त्यामुळे स्त्रीचे सौभाग्य नष्ट होऊ शकते. एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं कधीच तोडू नयेत. एकादशीच्या 1 दिवस आधीच तुळशीची पानं तोडून ठेवावीत.
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण काळामध्ये तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये. कुठल्याही दिवशी संध्याकाळच्या वेळी तुळशीची पानं तोडू नयेत. संध्याकाळच्या वेळेला तुळशी माता ही निद्रा अवस्थेत असते आणि अशा वेळेत तुळशीची पानं तोडू नये हे पाप समजले गेले आहे. सुकलेली तुळशीची पानं कधीही फेकू नये. ही पानं तुम्ही मातीमध्ये गाडून ठेवा, परंतु ही पाने कधीही नाल्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकू नयेत. रविवारच्या दिवशी तुळशी मातेला कधीही जल अर्पण करू नये. या दिवशी तुळशीची पाने सुद्धा तोडू नयेत. तुळशी मातेला जल अर्पण करण्यासाठी नेहमी शुद्ध पाण्याचा वापर करावा. तुळशी मातेला कधीही घाणेरडे उष्टे पाणी अर्पण करू नये. तुळशीचे झाड चुकूनही घाणेरड्या ठिकाणी लावू नयेत. अनेकदा महिला तुळशीचे झाड अशा ठिकाणी लावतात जे स्थान अपवित्र असते, जसं की नाल्याजवळ किंवा ज्या ठिकाणावर भांडी किंवा कपडे धुतले जातात. अशा ठिकाणावर तुळशीचे झाड कधीही लावू नये. यामुळे घाणेरडे पाणी तुळशीची झाडाजवळ जाते आणि ही गोष्ट खूपच अशुभ समजली जाते. तुळशीमध्ये घाणेरडे पाणी गेल्यामुळे तुळशी माता पवित्र होते. तुळशी मातेला अंघोळ केल्याशिवाय कधीही पाणी सुद्धा देऊ नये. जी पण स्त्री तुळशी मातेला जल अर्पण करत असते तिने अंघोळ केल्यानंतर कपाळावर सिंदूर लावल्यानंतरच तुळशी मातेला जल अर्पण केले पाहिजे. तेव्हाच हे पाणी तुळशी माता स्वीकार करते. ज्या स्त्रिया अविवाहित आहेत किंवा ज्याचा नवरा नाही आहे अशा स्त्रियांना सिंदूर लावण्याची काहीच गरज नाही. घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो यालाही महत्त्व आहे. तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची मानली जाते. चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात आपल्याला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळतं. शहरातही अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात. शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञा कालबाह्य झाली आहे. त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते. घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्रात महत्त्व आहे. तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावं लागतं असं म्हटलं जातं. भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस हे फक्त रोपटं नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तुळस घरात ठेवणं शुभ मानलं जातं. त्यामुळे घरात शांतता येते आणि वातावरण आनंदी होतं. आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते. घरात तुळशीचं रोप पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता. पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असं म्हणतात. तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये. घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान होतं. त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी. तुळस घरामधले सगळे दोष दूर करते. तसेच तुळशीमुळे कुटुंबाचं आरोग्यही चांगलं राहतं. तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. कोणत्याही आजारांवर तुळस हा रामबाण उपाय आहे. शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते. सर्दी आणि खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो. तुळशीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व तर आहेच. वारकरी संप्रदायामध्ये तुळस पूजनीय आहे. म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. मित्रांनो, म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा. चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच तिची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा. लक्षात ठेवा, तुळशीचे झाड कधीही सुकू नये हे अशुभ संकेत घेऊन येते. तुळशीचे झाड सुकल्यानंतर समजून जावे की घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास झाला आहे आणि म्हणूनच लगेच वास्तू संबंधित उपाय करून घ्यायला हवेत. गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या झाडामध्ये कच्चे दूध टाकल्यामुळे माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. घरामधून दुःख, दरिद्रता आणि अशांती संपून जाते. गुरुवारच्या दिवशी केळ्याच्या झाडासोबतच तुळशीचे पूजनही केले जाते. यामुळे अपार धनसंपत्तीची प्राप्ती होते, जी संपत्ती कधीही खर्च होत नाही. केळ्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मी यांचा वास असतो. म्हणूनच गुरुवारी यांचे पूजन अवश्य करावे. मित्रांनो, सनातन हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला अत्याधिक महत्त्व आहे. तुळशीच्या झाडाची सर्वात पहिले पूजा भगवान श्रीहरी विष्णू यांनी केली होती. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, ज्या प्रकारे देवी लक्ष्मीमुळे वैकुंठाला ऐश्वर्य प्राप्त होत असतो, त्याच प्रकारे वैकुंठामध्ये तुळस असल्यामुळेच वैकुंठाला पवित्रता प्राप्त होत असते. पृथ्वीवर ज्या ठिकाणावर तुळशीचा झाड असेल त्या ठिकाणावर कधीच नकारात्मकतेचा वास राहणार नाही. असे स्थान नेहमी पवित्र असेल आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये तुळशीचे झाड आपण अवश्य लावावे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुळशी मातेचा महिमा अंगिणत आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह.
तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.